उन्हाळा आता चालू झाला आहे, तर वाळवणाचे पदार्थ तुमच्याकडे किंवा तुमच्या आसपास देखील चालू असतीलच. तर वाळवणाच्या पदार्थांमध्ये आज आपण करणार आहोत बाजरीचे खारोडे, बाजरीच्या खारोड्या किंवा बाजरीचे खमंग असे सांडगे. तोंडी लावण म्हणून छान झणझणीत अशा भाजी भाकरीसोबत असेल किंवा नुसतं शेंगदाण्यांसोबत देखील हे जे सांडगे आहेत ते खायला अगदी मस्त लागतात. तुम्हाला माहितीच आहे की उन्हाळ्याचे पदार्थ हे बरेच वेळखाऊ आणि मेहनतीचं काम आहे. पण खारोडी करण्याची ही जी प्रोसेस आहे ती त्यातल्या त्यात सोपी आणि अगदी कमी वेळेत होणारी आहे. तर करायचं आहे काय, सकाळी तुम्हाला बाजरी जी आहे ती भिजत घालायची आहे. 3 वाट्या किंवा अर्धा किलो बाजरी जी आहे ती मी या ठिकाणी घेतलेली आहे. बाजरी एकदा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची. सकाळी ही जी बाजरी आहे ती तुम्हाला भिजत घालायची आहे आणि मग संध्याकाळी एक 6-7च्या आसपास बाजरीतलं जे पाणी आहे ते काढून टाका आणि चाळणीमध्ये बाजरी जी आहे ती निथळून घ्या. एक अर्धा तास ही जी बाजरी आहे ती चाळणीमध्ये अशीच पसरून ठेवून द्यायची, जेणेकरून यातलं जे जादाचं पाणी आहे ते निथळून जाईल. मग याला एखाद्या जाड अशा कपड्यावर किंवा नॅपकिनवर सुकवून घ्यायचं आहे. याप्रमाणे बाजरी जी आहे ती अशी पसरवून घ्या आणि फॅनखाली वगैरे याला ठेवून द्यायचं. एक अर्धा तासामध्ये यातलं जे जादाचं पाणी आहे ते जातं. बाजरी ओलसरच ठेवायची आहे, याला खूप वाळवून वगैरे घ्यायचं नाही आहे, पण याप्रमाणे सुकवून घ्यायचं आहे. मग एखाद्या सुती कपड्यामध्ये ज्याप्रमाणे आपण मटकीला मोड येण्यासाठी घट्ट असं बांधून उबदार जागी ठेवून देतो, तसं याला कपड्यामध्ये बांधून याप्रमाणे असं झाकून ठेवून दिलं. हे बघा, सकाळी तुम्ही पाहू शकताय बाजरीला असे बऱ्यापैकी मोड येतात. बाजरी बारीक असल्यामुळं हे दिसत जरी नसले तरीसुद्धा बाजरीला याप्रमाणे असे छोटे छोटे असे मोड आलेले आहेत. आता ही जी बाजरी आहे ती थोडीशी ओलसर असते, तर पुन्हा आपल्याला थोडंसं सुकवून घ्यायचं. तर फॅनखाली याला असं नॅपकिनवर पसरून सुकण्यासाठी ठेवून द्या. तोपर्यंत मिक्सरच्या भांड्यामध्ये आवडीनुसार 7-8 हिरव्या मिरच्या, 2 चमचे जिरे आणि 20 ते 25 पाकळ्या लसूण किंवा 2 गड्डी लसूण म्हणू शकता तो घेतलेला आहे. मिक्सरवर अगदी बारीक नाही, हे असं जाडसर ओबडधोबड असं वाटून घ्यायचं. हे बघा, बाजरी याप्रमाणे अशी सुकते, यातलं जादाचं पाणी गेलं की मग मिक्सरच्या भांड्यात, मोठ्या भांड्यात काढून याला आपण फिरवून घेणार आहोत. तर खूप एकसारखं फिरवायचं नाही आहे, मिक्सर बंद चालू करत याला जाडसर रवाळ असं वाटून घ्या. आता ही जी बाजरी आहे ती एकसारखा आपल्याला रवा हवा आहे, तर जाड अशा चाळणीमध्ये किंवा मोदकाच्या चाळणीमध्ये काढली आणि याप्रमाणे हे बघा, हा असा आपल्याला बाजरीचा रवा जो आहे तो मिळतो. चाळणीमध्ये जो जाडसर असा चाळ राहतो किंवा जी बाजरी बारीक झालेली नाही आहे ती राहते, बाजरीचा कोंडा राहतो, तो पुन्हा मिक्सरच्या भांड्यात काढायचा आणि पुन्हा एकदा दोनदा फिरवून घ्यायचं. याप्रमाणे हा असा बाजरीचा रवा जो आहे तो करून घेतला. हवं तर तुम्ही याला पाखडून यातला कोंडा जो आहे तो काढून देखील टाकू शकता. पण कोंड्यासहित जरी तुम्ही याप्रमाणे बाजरी घेतली तरीसुद्धा सांडगे जे आहे ते छानच होतात. बाजरीचा रवा आपण करून घेतोय तोपर्यंत इकडे पातेल्यामध्ये पाणी जे आहे ते उकळायला ठेवायचं. जेवढी आपण बाजरी घेतली होती त्याच्यात दुप्पट पाणी उकळायला ठेवलं आहे. पाण्याला उकळी आली की आपण याच्यामध्ये काय काय घालणार आहोत ते दाखवते. 1 चमचा हिंग घेतलेला आहे, 1 वाटी तीळ घेतलेले आहेत, तसेच 1 वाटी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे, चवीनुसार 2 चमचे मीठ आहे आणि हे आपण तयार केलेलं मगाशी जिरे, हिरवी मिरची, लसणाचं हे असं वाटण आहे. पाण्याला उकळी आली की याच्यामध्ये हे सगळं साहित्य घालायचं आहे. कोथिंबीर सोडून सगळं साहित्य घालूयात. कोथिंबीर जी आहे ती शेवटी घालूयात. चवीनुसार मीठ घातलं, हिंग घातलं, तीळ घातलेले आहेत, जिरे, हिरव्या मिरचीचं वाटण घातलं आणि आता पुन्हा याला चांगली उकळी आली की थोडा थोडा करून असा बाजरीचा रवा याच्यामध्ये घालायचा आहे. एकसारखं याला हलवत राहा, जेणेकरून कुठंही बाजरीच्या गुठळ्या होणार नाहीत. आत्तापर्यंत गॅस मध्यम किंवा मोठा तुम्ही ठेवू शकता, पण एकदा का याच्यामध्ये बाजरी घातली की गॅस मंद आचेवरच ठेवायचा आणि याला व्यवस्थित असं एकसारखं हलवून घ्या. बाजरी घातली की हे जे मिश्रण आहे ते घट्ट व्हायला लागतं. एकसारखं याला हलवत राहायचं, जेणेकरून तळाशी लागणार नाही. बाजरी जुनी आहे का नवीन आहे त्याच्यानुसार पाणी जे आहे ते कमी अधिक लागू शकतं. बाजरी जर का जुनी असेल तर जास्त पाणी याच्यामध्ये जे आहे ते लागतं. तर या ठिकाणी मी अजून 2 वाट्या पाणी जे आहे ते उकळायला ठेवलं होतं ते गरम पाणी याच्यामध्ये घालत आहे. हे जे मिश्रण आहे ते खूप जास्त घट्टही नको व्हायला आणि अगदी पातळही व्हायला नको. पिठल्याप्रमाणे हे जे मिश्रण आहे ते दिसलं पाहिजे. गॅस जरी मंद आचेवर असला तरीसुद्धा स्टीलचं पातेलं असल्यामुळं तळाशी लागण्याची शक्यता ही असतेच. त्याच्यामुळं एकदा का हे सगळं मिक्स करून झालं की पातेल्याखाली एखादा ॲल्युमिनियमचा किंवा लोखंडाचा तवा ठेवून द्यायचा
तवा चांगला तापला की गॅस बारीक करायचा आणि मंद आचेवर हे जे मिश्रण आहे ते शिजवून घ्यायचं. याच्यामध्ये आता बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे. आता याच्यावर झाकून एक 15 ते 20 मिनिटांसाठी याला शिजवून घ्यायचं आहे. जोपर्यंत मिश्रणाला एक प्रकारची चकाकी येत नाही किंवा वर साय तयार होत नाही इतपत याला शिजवून घ्यायचं आहे. याला अशी छान चकाकी आली याचाच अर्थ हे जे मिश्रण आहे ते व्यवस्थित शिजलेलं आहे. आता तुम्ही गॅस बंद करू शकता झाकून. हे असंच थोडंसं कोमट होईपर्यंत ठेवायचं आहे. हाताला सोसवेल इतपत कोमट असताना याचे सांडगे जे ते तुम्ही तोडून घेऊ शकता. तर पाण्याचा हात लावून पिठाचा लांबट असा गोळा करून घ्यायचा आणि अंगठ्यानं याचे मोठे मोठे असे सांडगे तोडून घ्यायचे. हे सांडगे हातानं तोडण्याऐवजी तुम्ही चकलीच्या साच्यातून जरी छोटे छोटे चकलीच्या स्टिक्स सोडल्या तरीसुद्धा चालतात किंवा पायपिंग बॅगमध्ये घालूनसुद्धा याचे सांडगे करता येतील किंवा दुधाच्या पिशवीचं टोक कापून त्यानंसुद्धा मोठे मोठे सांडगे सोडले तरीसुद्धा चालतील. जसं तुम्हाला आवडतं त्या पद्धतीने तुम्ही सांडगे जे ते करून घेऊ शकता. तळून घेणार असल्यामुळं सांडग्याचा आकार फक्त मोठा ठेवायचा आहे. हे बघा सकाळी लवकर जर का हे सांडगे घातले तर एक संध्याकाळच्या वेळेपर्यंत बऱ्यापैकी ते सुकलेले असतात. अधूनमधून एकदा हात फिरवून यांना खालीवर करून घ्या. 2 ते 3 दिवस चांगल्या कडक उन्हामध्ये हे जे सांडगे आहेत ते वाळवून घ्यायचे. एकदा का सांडगे सुकले की ते तुम्ही ताटात भरून देखील वाळवून घेऊ शकता. हे बघा हे असे आपले खमंग बाजरीच्या खारोड्या किंवा बाजरीचे सांडगे जे ते तयार झालेत. असेच तुम्ही कच्चे शेंगदाण्यांसोबत खाऊ शकता किंवा तळायचे असतील तर तेल चांगलं कडक तापवून घ्यायचं. तेल चांगलं कडक तापलेलं असेल तरच सांडगे छान फुलतात. आणि मग याच्यामध्ये सांडगे सोडले. जिरे, हिरवी मिरची, लसूण यांच्यामुळं सांडग्यांना खूप छान खमंग अशी चव येते. उन्हाळ्यामध्ये जेवणासोबत तोंडी लावायला हे जे सांडगे आहेत ते अगदी मस्त लागतात. त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.